नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि अस्त या मालिकेतील आज हा 10वा भाग. सामाजिक नियंत्रणाचे परिणाम, जे बँकांच्यावरती जे सोशल कंट्रोल आणलं गेलं ते परिणाम युनायटेड वेस्टर्नमध्ये काय झाले हे आपण आज बघणार आहोत. सामाजिक नियंत्रणाचा पहिला परिणाम संचालक मंडळाच्या गठनासंबंधी होता. अगदी बँकेच्या स्थापनेपासून, मी बँक म्हणतो तेव्हा युनायटेड वेस्टर्न बँक हे अभिप्रेत आपण जाणवं. अगदी बँकेच्या स्थापनेपासून संचालक मंडळ हे पूर्णपणे निस्वार्थी, अनुभवसंपन्न आणि बँकेच्या वरात काही हितसंबंध नसलेले असेच होते. बँकेचे संचालक पद ही एक समाजसेवेची आणि बँकेच्या उत्कर्षासाठी आपल्या ज्ञानाचे योगदान देण्याची संधी अशीच भावना प्रत्येक संचालकांची असे. बँकेचे कर्जव्यवहार तेव्हा जरी मुख्यत्वे व्यापार क्षेत्राशी संबंधित असले तरी त्यात हितसंबंध असलेले प्रतिनिधी संचालकापैकी बहुधा कोणीच नसत. वकील, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक अशांचा त्यात समावेश असे. पुढे बँकेचे व्यवहार वाढू लागल्यावर आणि औद्योगिक क्षेत्राशी कर्जव्यवहार सुरू झाल्यावर त्यातील कोणी निस्वार्थी जाणकार संचालक असावा असा विचार झाला होता. नामवंत उद्योगपती आणि भारत फोर्सचे संस्थापक डॉक्टर निळकंठराव कल्याणी हे मूळ सातारा जिल्ह्यातील कराडचे. त्यांचे वडील अण्णाप्पा कल्याणी हे मोठे बागायतदार आणि व्यापारी होते. त्यांचाही बँकेच्या स्थापनेपासून बँकेशी जिव्हाळ्याचे संबंध होते आणि तीच परंपरा निळकंठरावांनी पुढे जपली होती, वाढवलीही होती. भारत फोर्सच्या माध्यमातून त्यांनी उद्योगपती म्हणून नावलौकिक संपादन केला होता. त्यामुळे त्यांचेच नाव 1963 साली भाऊकांच्या डोळ्यासमोर आले. संचालक मंडळाशी सल्लामसलत करून भाऊकाकांनी त्यांना संचालक म्हणून येण्याची आग्रही विनंती केली. भाऊकांचे आणि त्यांचेही मैत्री संबंध असल्याने त्यांनी ती मान्य करून ते बँकेच्या संचालक मंडळात सहभागी झाले. तेव्हापासून त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ बँकेला सतत होत राहिला. भारत फोर्सला आर्थिक सहकार्य देण्यासाठी अन्य मोठमोठ्या बँका अहमदपैकीने पुढे आल्या होत्या. युनायटेड वेस्टर्न बँकेच्या केवळ प्रेमापोटी त्यातील अगदी थोडा भाग त्यांनी बँकेस दिला होता. आता या नवीन आलेल्या सामाजिक नियंत्रणामुळे डॉक्टर कल्याणने संचालक पदावरून निवृत्त व्हायला लागले. हा ऋणानुबंध असा अचानक खंडित झाला. अर्थात संचालक नसले तरीही पुढे सर्व काळात बँकेला डॉक्टर निळकंठरावांचे मौलिक मार्गदर्शन लाभतच राहिले. बँकेचा जिव्हाळा त्यांनी असा जपला की पुढे 10-11 वर्षांनी जेव्हा त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाची आवश्यकता संचालक मंडळाला वाटली तेव्हा त्यांनी बँकेचा अल्प कर्जव्यवहार लगोलग पूर्ण करून ते संचालक म्हणून पुन्हा आले आणि उत्तम मार्गदर्शन त्यांनी केलं. एकूणच या बँकेविषयी प्रत्येक समाज घटकाच्या मनात किती आपुलकी सदैव होती याचेच ते उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. 6 एप्रिल 1968 मध्ये ते निवृत्त झाल्यामुळे रिक्त संचालक पदावर साताऱ्याजवळील मेढा गावच्या R.V. तथा वसंतराव करंदीकरांची नियुक्ती करण्यात आली. करंदीकर म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्व, प्रगतिशील कृषीतज्ञ असा त्यांचा लौकिक. बहुजन समाजाशी ते एकरूप झालेले. ते पुढे सलग 14 वर्षे म्हणजे त्यांच्या निधनापर्यंत कार्यरत राहून शेती कर्जासंबंधी बँकेला मौलिक सल्ला देत राहिले. यानंतरचा 1969 सालात उभारलेला मोठा प्रश्न होता चेअरमन पदाचा. नवीन नियमानुसार बँकेचा चेअरमन व मुख्याधिकारी एकच असणार होता, म्हणजे चेअरमन अँड CEO जण, चेअरमन अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. तो बँकेचा पूर्ण नोकर आणि व्यावसायिक बँकर असणे आवश्यक होते. आतापर्यंत भागधारकांनी निवडून दिलेले संचालक मंडळ आणि त्या मंडळाने निवडलेला त्यांच्यापैकी एक जण चेअरमन असे. संचालक मंडळाने नियुक्त केलेला बँकिंग तज्ज्ञ जनरल मॅनेजर म्हणून दैनंदिन व्यवहाराच्या प्रमुखपदी असे. धोरणात्मक निर्णय संचालक मंडळ व चेअरमन घेई. ते अंमलात आणणे व सर्व कामकाजाचे दैनंदिन नियंत्रण करणे हे जनरल मॅनेजर करीत असे. एका तऱ्हेने सर्व व्यवहारावर असलेले दुहेरी नियंत्रण बँकेला उपकारकच होत असे. नवीन बदलामुळे चेअरमनच्या हाती या दोन्ही गोष्टी एकवटल्या जाऊन तो सर्वेसर्वा होणार होता. युनायटेड वेस्टर्नमध्ये कोणाही संचालकाचे आणि चेअरमनचे कोणतेही हितसंबंध अन्य बँकाप्रमाणे गुंतलेले नव्हते. शिवाय या दुहेरी नेतृत्वामुळे परस्पर नियंत्रण व बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड्स असा बँकेचा फायदाच होत होता. त्यामुळे या बदलातून बँकेला सूट देऊन पूर्वीप्रमाणेच प्रथा राहावी असे बँकेचे जनरल मॅनेजर दामले यांचेही मत होते. सर्व सत्ता हाती येण्याची संधी बँकेच्या हितासाठी नको म्हणण्याचे त्यांचे आगळेवेगळे व दुर्मिळ वैशिष्ट्य होते. त्यांनी त्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे लेखी व समक्ष जाऊनही ते आपले म्हणणे हिरीने मांडले. पण हे पटले तरी असा एकमेव अपवाद करणे रिझर्व्ह बँकेला शक्य नव्हते. त्यामुळे ते मान्य झाले नाही. 25 सप्टेंबर 1969 रोजी भाऊकाका म्हणजे राणा गोडबोले बँकेच्या चेअरमन पदावर निवृत्त झाले. त्यांच्या जागी चेअरमन व चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर
म्हणून व्ही एस दामले यांची नियुक्ती झाली. स्वार्थत्याग करून आणि बँकेची आव्हानात्मक नोकरी स्वीकारून उत्तमरित्या त्यांनी केलेल्या सेवेचा गौरव होता. तेव्हा दामल्यांचे वय केवळ 40 वर्षाचे होते. हे समजले की त्यांच्या कार्यकुशलतेची साक्ष पडते. संस्थापक अण्णासाहेब चिरमुरे वयाच्या 70, नंतरचे तात्यासाहेब साठे वयाच्या 60 नंतर, त्यांच्यानंतरचे भाऊकवडवरे वयाच्या 38व्या वर्षी चेअरमन झाले होते. केवळ 40व्या वर्षी सर्वात तरुण चेअरमन होण्याचा मान दामले यांना मिळाला होता. बँकिंगच्या नवीन युगाची आव्हाने त्यांच्यासमोर उभी होती. आणखी एक महत्त्वाची गोष्ट येथे नमूद करणे गरजेचे आहे. दुहेरी नेतृत्व उपकारक ठरते म्हणून ते असणे आणि चेअरमन व चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ही दोन्ही पदे वेगवेगळी असून त्यावर वेगळ्या व्यक्ती असणेच योग्य आहे, हा आग्रह भाऊकाका दामले व बँकेच्या संचालक मंडळाने 1969 साली धरलेला होता. असा आग्रह धरणारी ती देशातील बहुधा एकमेव बँक होती. तेव्हा रिझर्व्ह बँकेला सामाजिक नियंत्रणाच्या हवेमुळे पटले नाही. ते पटण्यासाठी तब्बल 30 वर्षे जावी लागली. 1993 साली हे मत मान्य करून एखाद्या बँकेला तसे वाटले तर करता येईल अशी कायद्यात दुरुस्ती करावी लागली. हे सगळं पाहिलं म्हणजे द्रष्ट कोण होतं? युनायटेड स्टेट्स बँक का रिझर्व्ह बँक हे आपल्याला सहज लक्षात येईल. भाऊकांच्या 1958 ते 1962 या संचालक पदाच्या आणि 1962 ते 1969 या चेअरमन पदाच्या कारकिर्दीतील काही गोष्टी सहजपणे आठवतात. भाऊकांचा वक्तशीरपणा काटेकोर होता. 6 वाजता म्हणजे 5:60 असे त्यांचे सूत्र होते. अनेक संस्थांचा व्याप लिहिल्या सांभाळणारे ते संस्थानिक होते. त्यामुळे प्रत्येक संस्थेत त्यांची जाण्याची वेळ निश्चित असे. त्यांचे आणि दामले यांचे अनेक बाबींप्रमाणे यात सुद्धा एकमत होते. अतिशय गरिबीत लहानपण गेल्यामुळे भाऊका व्यक्तिगत जीवनात आणि संस्थात्मक व्यवहारातही अत्यंत काटकसरी होते. बँकेच्या कारभारात कधी अनावश्यक खर्च होणार नाही हे ते काटेकोरपणे पाहत. बँकेत ते स्वतःच्या गाडीने किंवा चालत जात. त्याचा भत्ता काही नसे. अन्य संचालक आणि दामलेसुद्धा स्वतः असेच वागत. बँकेच्या मालकीची गाडी घेण्याला त्यांचा विरोध होता. दामल्यांनी सुद्धा चेअरमन झाल्यावर तीच परंपरा चालवली. परगावी जाताना स्वतःच्या कामासाठी भाऊका कधी कार तर कधी चक्क एसटीने जात. बँकेच्या कामाबाबतीत सुद्धा हीच प्रथा असे. पुण्यात किंवा मुंबईत बँकेच्या कामासाठी गेले तरी ते पॉश हॉटेल सोडत, पण हॉटेलमध्ये उतरत नसत. नातेवाईकांच्याकडे उतरत आणि मग तेथील मॅनेजरला बोलावून त्यांच्याबरोबर बस, लोकल किंवा टॅक्सी रिक्षाने जात. जेवण नातेवाईकांच्याकडे किंवा गडबडती तर पुन्हा टिळक बादशाही किंवा स्टेशनवरच्या दिवारकरच्या कॅन्टीनमध्ये घेत. रेल्वेने जायची वेळ आहे तर सेकंड किंवा गर्दी दिवस झाली तर चक्क थर्ड क्लासने आरामात जात. सेक्रेटरी म्हणून काम करत असताना तेव्हा नानाच्या दिवशी बरोबर चहा घेत. तो चहा आमच्या किंवा नानांच्या घरून थर्मासमधून बँकेचा शिपाई येऊन नेत असे. एखाद्या वेळी तो नसला तर मी स्वतः शाळेत जात असताना तो नोंद दिल्याचे मला सुद्धा अजून आठवतं. बँकेच्या संचालक मंडळाच्या सर्व मीटिंग सातारला बँकेच्या हेड ऑफिसमध्ये होत्या. स्थानिक संचालक पायी किंवा स्वतःच्या वाहनाने येत, त्यामुळे प्रवास भत्ता नसे. परगावाहून येणारे संचालक प्रत्यक्ष प्रवास खर्चा एवढाच भत्ता घेत. मीटिंग भत्ता 50 रुपये होता. तो पुढे वाढत 1988 साली म्हणजे जोपर्यंत मी संचालक होतो तेव्हा 120 रुपये होता. मी 88 साली रिटायर झालो संचालक. वर्षातून एक वेळा संचालक मंडळाची अनौपचारिक मीटिंग महाबळेश्वरला मामा सहस्रबुद्धे यांच्या गिरीविहार या मध्यमवर्गीयांच्या हॉटेलमध्ये घेण्याची प्रथा भाऊकांनी सुरू केली होती. वर्षभरातील त्रुटी, समज, गैरसमज, मान अपमान यांचा दीड दिवसाचा एकत्र राहण्यामुळे निचरा होत असे. शिवाय धोरण, कारभार, मनुष्यबळ, त्यांचे गुणदोष यावरही मोकळेपणाने चर्चा होईल. आमची एक कार आणि दुसऱ्या एखाद्या संचालकाची कार अशा 2 गाड्यातून संपूर्ण संचालक मंडळ सकाळी जात असे. चर्चा, गप्पा, थोडी चेष्टामस्करी आणि गंभीर चर्चासुद्धा असे मोकळे वातावरण असे. संध्याकाळी व दुसऱ्या दिवशी पहाटे पायी लांब फेरफटका मारून मग जेवून परत सातारा असा आखीव कार्यक्रम असे. मला 1967 सालची एक आठवण आहे. 67 सालची. त्या सुमारास दुसरी गाडी मिळाली नाही म्हणून भाऊकांनी मलाच फरमान सोडले. मी तेव्हा 65 साली साताऱ्याहून इन्कम टॅक्स प्रॅक्टिस सुरू केली होती. भाऊका प्रॅक्टिसमधून जवळजवळ निवृत्त झाले होते. भाऊकांनी मला फरमान सोडले, तुला आज उद्या इन्कम टॅक्सचे विशेष काम नाही ना? म्हणजे नाहीत त्यांच्या मनात. मग तुझ्या गाडीतून या 3 संचालकांना महाबळेश्वरला चल, उगीच टॅक्सीचा खर्च नको. मला हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. मी रिसर्च ड्रायव्हरच्या रोलमध्ये गेलो. त्यांच्या बँकेसंबंधी चर्चा असत तेव्हा मला प्रवेश नसे,
पण अन्य गप्पा किंवा सकाळ संध्याकाळच्या फिरण्यात भाग घेण्यास मला मुभा होती. केसरीचे भाऊसाहेब मोडक, संघाचे मुकुंदराव दापके, ज्येष्ठ वकील गोपाळराव पालकर, ज्येष्ठ वकील अप्पासाहेब साठे, साताऱ्याचे कांतीबाई शहा आणि भाऊकाका यांच्या मनमोकळ्या गप्पा ऐकण्याचा बोनस मला मिळाला. भाऊसाहेब मोडकांचे माझ्यासारख्या पोराशी मैत्रीपूर्ण वागणे आजही मला आठवते आणि आठवते ती सर्वांची बँकेच्या प्रगतीची निस्वार्थी तळमळ. असे एकदा केव्हा तरी बँकेच्या सर्व ऑफिसरची मीटिंग सातारा येथे होती. ती झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्या सर्वांना 2 एस टी बस भाड्याने देऊन बँकेने महाबळेश्वर दर्शन घडवून आणायची अशी वेलफेअर ॲक्टिव्हिटी ठरवली. आदल्या रात्री एक अधिकारी बहुधा पारगावकर असावेत, ते घरी आलेले भाऊकांना म्हणाले, आम्ही जातोय खरे पण आम्हाला महाबळेश्वरची माहीत नाही, कोणी माहितगार माणूस बरोबर आला तर बरे होईल. भाऊका ते रात्री असं कोण शोधणार. त्यांनी मला हाक मारून सांगितले, तुला महाबळेश्वरची माहिती आहेस, उद्या तू या सर्वांच्याबरोबर जा आणि महाबळेश्वर दाखवून आण. सकाळी जाऊन संध्याकाळी तर परत द्यायचं आहे. आताही तुला जमेल का, तू जातोस का वगैरे चौकशी नव्हती, तर जा अशी डायरेक्ट ऑर्डरच होती. मी काय करणार, कारण मी तेव्हा इन्कम टॅक्सच्या बऱ्यापैकी कामात बिझी झालो होतो. बँकेचं इन्कम टॅक्सचं काम सुद्धा मीच बघत होतो, पण तेव्हा ती भूमिका आता माझी गाईडची होणार होती. मी काय करणार, कामे बाजूला ठेवली आणि दिवसभर पूर्वी ड्रायव्हरची ड्युटी केली तशी गाईडची ड्युटी केली. अर्थात ड्रायव्हरची ड्युटी करताना ज्येष्ठ मंडळींच्या संगतीचा लाभ झाला होता, तसाच लाभ त्या मानाने तरुण मंडळींच्या मन मोकळ्या सहज मैत्रीचाही मिळाला. वकील म्हणजे अण्णा वकील, शेठ, शेखदार, पाटकर वगैरे अनेकांशी वयाचा फरक विसरून पुढं मैत्रीही जमलं. एकूणच या व अशा अनेक गोष्टीमधून संस्था म्हणजे आपले कुटुंबच आहे, तेथे काटकसर असलीच पाहिजे. सर्वांना आपण बँकेच्या विशाल कुटुंबापैकी एक आहोत अशी भावना निर्माण झाली पाहिजे. सर्व व्यवहार पूर्णपणे निस्वार्थी असले पाहिजेत. खुर्ची किंवा पद असले तरी ते कामाकरता आहे, बडेजाव मिरवण्याकरता किंवा अधिकार गाजवण्यासाठी नाही, अशी भाऊकांनी काटेकोरपणे सांभाळलेली अनेक तत्त्वे समजतात. त्यांच्या पालनामुळे संस्था मोठी होते हे समजते आणि अर्थातच पुढे झालेल्या या एका उत्तम बँकेच्या ऱ्हासाला या तत्वाशी घेतलेली फारकतच कारणीभूत आहे, हेही पूर्णपणे उमगते. आज इथे थांबूया आपण. आणखीन एक बँकेची माझ्या अनुभवाची फार गमतीशीर गोष्ट आहे. 70 सालची आहे आणि 69 साली त्या भाऊका चेअरमन पदावर निवडून झाले, पण 1-2 वर्ष लोकांनी आग्रह करून संचालक म्हणून काम करत होते. तेव्हाची ती गोष्ट आहे. फार गमतीशीर अनुभव मला आला. आत्ता गमतीशीर वाटतं, पण तेव्हा फार तापदायक वाटला होता. त्या अनुभवाने उद्या सुरुवात करूया. आज इथेच थांबूया. तोपर्यंत नमस्कार.